कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी खूप खुश आहे. आज मी चाललो आहे स्वर्गात म्हणजे आपल्या वरती नाही, तर आपण चाललो आहे कोकणात, जे आपलं पृथ्वीवरचं जे स्वर्ग आहे जे बोलतात ते स्वर्गात आपण चाललो आहे. तर थोडं छोटंसं काम आहे माझं कॉलेजचं, ते कॉलेजचं काम करायला मी चाललो आहे आज. आणि माझ्यासोबत सिनियर पण असणार आहेत माझे, तर मी त्यांच्याशी पण भेट करून देणार आहे. आज मी खूप खुश आहे, कारण मला खूप आनंद होते, कारण मी माझ्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा परत जाणार आहे काही क्षणासाठी. तर बघूया ते क्षण कसे आहेत आणि आपला प्रवास कसा होतो. तर चला मित्रांनो, आता मी चाललो आहे स्टेशनला एक सिनियर आहे माझा, म्हणजे आलेला आहे तो, काल नंदुरबारवरून इथं आला आहे. तर तो स्टेशनला मला भेटेल. तर आता म्हणजे त्यांनी तिकीट वगैरे काढलीच असेल, तर मी आता तिकीट वगैरे काढून आणि ठाण्याला जाणार आहे. तिथून मग बाकीचे सिनियर आहेत जे माझे ते दादरवरून बसणार आहेत. तर आजची ट्रेन आहे इथून ठाण्यावरनं, तर मी त्या सिनियरसोबत तुम्हाला भेट करून देतो. तर चला बघूया. आता तर मी चाललो स्टेशनला. तर नंतर तुम्ही बघू शकता माझा सिनियर मदन पावरा कोय तुम्ही बघू शकता. स्वर्गात जाण्यासाठी लाईन बघा केवढी मोठी आहे. तिथून चालू होते, तिथून ते पुढे लाईन लय मोठी आहे. सीझन नसून सुद्धा कोकणात जायला माणसं तुम्ही बघू शकता किती असतात. म्हणजे कोकणी माणूस हा कधी पण गावाला जातो हे आपल्याला कळालेलं आहे. तर मला काय व्हिडिओ शूट करता येणार नाही ट्रेनमध्ये, तर बघू ट्राय करीन मी. पण सध्या तर मला वाटत नाही, कारण का खूप माणसं आहेत आणि माझ्यासोबत सिनियर आहे मदन पावरा, तो पण टेन्शनमध्ये आहे खूप. आता टेन्शन आलं आहे त्याला. मदन तर मित्रांनो बघू शकता ट्रेन आलेली आहे. तर आता ह्या ट्रेनने आपण गावाला जाणार आहोत. तर आता खूप लाईन आता आम्ही चिपळूणला पोहोचलो. माझ्यासोबत माझे सिनियर आहेत, हे बघा माझे सिनियर तुम्हाला दाखवतो. हा सुजल कांबळे, तेजस बोनकर, मदन पावरा, साईश माने आणि हा प्रणव गुरव. तर अजून एक माझा सिनियर येणार आहे, तो आहे पुढे. तर आता मी चिपळूणला पोचलो आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण पुढे भेटूया. आजचा सफर खूप सुहाना आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता चिपळूण स्टेशन नवीन बनवलेलं आहे. ह्या स्टेशन हे आत्ताच बनवलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं स्टेशन बनवलेलं आहे. इथं रिसर्च स्टँड वगैरे आधी आता प्रॉपर केलेलं आहे, आधी असं नव्हतं. आता इथं बाईकला वगैरे पार्किंग पण तुम्ही बघू शकता. बाईकला वगैरे एकदम प्रॉपर पार्किंग आहे. आणि इथं पण या साईडला रिक्षा स्टँड आहे. तर तुम्ही बघू शकता हे नवीन आपलं चिपळूण स्टेशन खूप भारी दिसतं आहे. आणि माझं गाव संगमेश्वर आहे तसं, पण माझं गाव चिपळूणमध्ये काम आहे. माझं कॉलेज चिपळूणमध्ये आहे म्हणून मी आलो आहे. आणि हा रस्ता बाहेर जाण्यासाठी, मेन रोड हायवेला जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर तुम्ही ह्या रोडनी बाहेर जाऊ शकता. हायवेला ह्या रोडनी जायचं. आता ते माझे सिनियर तिकडे आहेत, तर बघूया ते लोक काय बोलतात, काय प्लॅनिंग आहे ते त्यांना माहिती आहे. फोटो काढतायत नवीन स्टेशनचं. खूप भारी बनवलं आहे, खूप भारी वाटतं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नैसर्गिक म्हणजे आपल्या कोकणात जे बोलतात कोकणात जे स्वर्ग आहे ते काय खोटं नाही. तर तुम्ही स्वर्ग बघू शकता. तर किती वातावरण भारी आहे ते तुम्ही बघू शकता. आम्ही आलो आहे बहादूरशेख नाक्याला. तर इथून आता आम्हाला बस पकडायची आहे, अलोरेला जायचं आहे आम्हाला. तर आता आम्ही अलोरेसाठी बस पकडणार. इथं पुढे बस स्टॉप आहे, ह्या साईडला पुढे बस स्टॉप आहे. तर तिथून आम्ही हे पकडणार बस. तर हा तुम्ही बघू शकता बहादूरशेख नाका आहे, चिपळूणचा फेमस नाका बहादूरशेख नाका. आम्ही वडापनी चाललो आहे, म्हणजे टमटम, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे सगळे अलोरेला कॉलेजमध्ये. तर बघू शकता समोर पोलीस कमिशनर असू दे, कमिशनर हवा
तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे मंदार स्टॉपच्या इथे. तर इथे आतमध्ये जायला रस्ता आहे ना, म्हणजे हे आमचे सिनियर जे चाललेत ना ते हॉस्टेलला चाललेत, म्हणजे कॉलेजला चाललेत, म्हणजे कॉलेज पण तिथेच आहे. आणि हा रस्ता जातो ते अलोरे मार्केट आहे ना तिथे जातो अलोरे, त्यानंतर शिरगाव, हा रस्ता त्या साईडला जातो. हा रस्ता कुठे जातो, कुठेतरी जातो पाटरवाडी असं काहीतरी आहे, तिथे जातो हा रस्ता. खूप म्हणजे ह्या रस्त्याला मी मिस केलं, खूप आठवणी आहेत या रस्त्याला. परत या म्हणजे हॉस्टेलला जे आमचे जे सिनियर आहेत त्या सिनियरसोबत माझे म्हणजे खूप मेमरीज आहेत, खूप भारी भारी मेमरीज आहेत. आता ते खूप लक्षात येत आहेत ह्या रस्त्याला आलं की. तर आता झालं पुढे मी तुम्हाला हॉस्टेल पण दाखवीन. तर चला हॉस्टेल बघूया आणि कॉलेज पण. तर मित्रांनो आता आम्ही मंदार कॉलेज ला आलो आहे. तर तुम्ही बघू शकता किती भारी कॉलेज आहे, मंदार एज्युकेशन सोसायटी. खूप वर्ष झाली या कॉलेजला. आतमधून पण खूप भारी आहे. मी तुम्हाला दाखवीन, हॉस्टेल पण दाखवीन, माझे जे म्हणजे ज्या रूममध्ये मी राहायचो तो रूम पण दाखवीन. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर हे मंदार कॉलेजचं मंदिर आहे आणि हे बॉईज हॉस्टेल आहे. बॉईज गर्ल्स दोन्ही हॉस्टेल आहे शिवगंगा. आणि इथं फार्मसी कॉलेज फूड आहे. तर आपण तिथे चाललो आता. नाही हो, हे कॉलेजच करतोय. आलेत आलेत. तर हे आहे ना, हे कॉलेज डिप्लोमाचं आहे इंजिनिअरिंगसाठी. आणि हे डिग्रीचं म्हणजे इंजिनिअरिंगचं डिग्रीचं कॉलेज आहे. आणि पुढे गेल्यावर लेफ्टला गेल्यावर फार्मसीचं कॉलेज आहे. तर आता आपण तिकडे गेल्यावर बघूया. तर इथून लेफ्ट जायचं आहे आणि नंतर समोर फार्मसी कॉलेज आहे. तर खूप म्हणजे खूप असं भारी वातावरण झालं आहे. कॉलेज पण खूप मोठं आहे फार्मसीचं, म्हणजे खूप आठवणी आहेत. आता मी काय बोलून मला समजत नाही, पण आठवत आहेत ते दिवस जे म्हणजे 1 वर्ष काढलं, अजून 1 वर्ष काढायचं मला, पण त्यासाठी टाईम आहे. तर बघा तुम्ही कॉलेज बघा. आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवू नाही शकत कारण का स्टाफ वगैरे असतात ना सर्व, तर म्हणून मी आतमध्ये तुम्हाला नेऊ नाही शकत. तर मी आता म्हणजे कॉलेजला जातो, काम करून येतो आणि मग तुमच्याशी बोलतो. हे सर्व माझे सिनियर आहेत. ते आज सर्वजण KTचा फॉर्म भरायला आले होते. तर म्हणजे कॉलेजचा आता फॉर्म भरून म्हणजे फक्त पेमेंट झालं आहे. आता रिसिप्ट आणायला परत आम्हाला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे आणि तिथून आम्हाला परत यायचं आहे. तर आता परत म्हणजे इथंच यावं लागणार आहे. तर हे तुम्हाला जे समोर दिसतं आहे ना ते हॉस्टेलचं कॅन्टीन आहे. मेस पण तीच आहे आणि कॅन्टीन पण तेच आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे कॉलेज आहे मंदार एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी. हे फार्मसी डिप्लोमा करण्याचं कॉलेज आहे. खूप मित्रांनो तुम्हाला 101 रूम नंबर दाखवायला तर नाही भेटला कारण का आता टायमिंग झाला आहे, बाहेरच्या पोरांना अलाउड नाही. आणि मी आता सध्या हॉस्टेलमध्ये नाही आहे तर तिथं मी जाऊ शकत नाही, म्हणजे झालं. तर माझा रूम पार्टनर होता ना 101 मधला पॉलीमधला, तर तुम्हाला दाखवतो. त्याच्यासोबतची आमची आठवण वगैरे भरपूर आहे. तर हा माझा रूममेट होता विनीत सावत. आता हा इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे. हां सॉरी TYला गेला, मोठा माणूस झाला आता. तर म्हणजे हा माझा एकदम म्हणजे आम्ही खूप मजा केली 101 मध्ये. तर तुम्ही ह्याला आता मी आता इंट्रो घेऊया. विनीत सांग आपल्याबद्दल काय, आपण काय काय मजा केली. आपण भरपूर मजा केली, पण तुला झाला प्रॉब्लेम म्हणून असू दे, पण तू आता असलं तर आता पण भरपूर मजा केली असते. भरपूर मेमरीज आठवण येते, आमची आठवण येते, तुमची भरपूर येतं. आठवण येते तुझी यशची आपण जे होतं सगळे. तर काय करणार, जाऊ दे, येईन पुढच्या वर्षी येईन. पण पुढच्या वर्षी तू नसशील. जाऊ दे, चल चल. आता बाकीच्यांना मी दाखवतो तुम्हाला सर कुठे कुठे ते लोक बाईकवरती पण पुढे जातात. चला आता पुढे जाऊया, बघूया काय. काल रात्री आम्ही इथंच थांबलो होतो. हे लोक सगळे कॉलेज आहेत त्यांच्या इथं थांबलो होतो. हा ओमकार मोहिते, सागर नवरंगे, अभिनय नारकर आणि हा ऋषी आणि हा तुम्हाला माहिती आहे विनीत सावंत. तर इथे खूप मजा आली काल, काही आठवणी लक्षात राहतील, बघू शकता. खूप असा निसर्ग खूप भारी आहे. चला आता मी चाललो आहे मुंबईला. तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे, म्हणजे घरी चाललो आहे आता, जाईन 2 मिनटात. तर आता म्हणजे भरपूर मजा आली
आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.